ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था कोळसेवाडी कल्याण पूर्वेच्या वतीने महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जनजागृती अभियानात सहभाग होऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 26 च्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांनी मतदारांनी मतदान करावे याकरिता महापालिकेच्या स्वीप टीम मार्फत स्वीप टीमचे समन्वयक अधिकारी संजय जाधव आणि सहसमन्वय अधिकारी विजय सरकटे यांच्या सहकार्याने अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। याच अनुषंगाने शनिवार दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था कल्याण पूर्व यांच्या मार्फत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता भव्य स्वरूपात मतदान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग घेतला। या अभियानामध्ये काटेमानवली नाका, पुना लिंक रोड व ड प्रभाग, विजयनगर, तिसगाव नाका, म्हसोबा चौक, कोळसेवाडी या मार्गाने जनजागृती पर रॅली काढण्यात आली। या रॅलीचा समारोह महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 15 येथे करण्यात आला होता। यावेळी स्वीपचे सहसमन्वयक अधिकारी विजय सरकटे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मतदानाबाबत मार्गदर्शन केले। तसेच सर्व उपस्थित नागरिकांना सामुदायिक मतदान शपथ देण्यात आली। सदर रॅलीमध्ये ध्वनिक्षेपकाच्या द्वारे मतदान जनजागृती करण्यात आली। हे अभियान यशस्वी करण्यासाठी समाधान मोरे व त्यांच्या स्वीप पथकातील इतर कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष कालिदास कदम, सचिव DR उंबरकर, उपाध्यक्ष दुधाराम सहारे, बाळासाहेब बागुल, कार्याध्यक्ष प्रकाश देसाई, खजिनदार केशव जाधव, सहसचिव वासुदेव वाडे, MG कवडे, संस्थापक KL वासनकर, शशिकांत आंबेकर व इतर मान्यवर ज्येष्ठ नागरिकांनी सहकार्य केले। या ठिकाणी सातत्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या उपक्रमामध्ये आम्हाला बळ देतं आणि बळकटी देतं या कार्यक्रमासाठी। या ठिकाणी गोलंतर सर आम्ही त्याचबरोबर या संस्थेचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, सचिव, सेक्रेटरी, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो व त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त देतो। सर्वप्रथम आपण तर या ठिकाणी हे घेणार म्हणजे प्रार्थना घेणार आहोत, म्हणजे शपथ जी आहे मतदारांची ती शपथ या ठिकाणी घेणार आहोत। नंतर आपण सर्वजण या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने आपण या कल्याण डोंबिवलीचा जो रूट आपण या ठिकाणी ठरवलेला आहे त्या पद्धतीने ही रॅली आपली जाणार आहे। कारण काटेमाळ नाक्यावरून ते अड्डा प्रभाग केंद्र काय आणि तसंच तिसगाव नाका असा परिसरात आपण पुन्हा या रॅलीचं जे समारोप आहे ते परत या ठिकाणी होणार आहे। मी आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय नोडल अधिकारी त्यांचे श्री विजय सरकटे साहेब यांना दोन शब्द या ठिकाणी बोलण्याची विनंती करतो। एखादा ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था त्यांचे अध्यक्ष, सचिव व उपस्थित सर्व सभासद बंधू, आपल्या संस्थेमार्फत आम्हाला मागील विधानसभेच्या त्याचबरोबर लोकसभेच्या जेव्हा आपण निवडणूक होत्या त्यावेळेस देखील आपण सर्वांनी याच पद्धतीने अतिशय उत्स्फूर्त प्रकारे सर्वांनी सहभागी होऊन या जनजागृतीच्या कार्यक्रमामध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे। आता यावेळेची जी निवडणूक आहे आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आणि स्थानिक पातळीवरची ही निवडणूक आहे। यामध्ये देखील नागरिकांनी 100% मतदानाचा सहभाग घ्यावा मतदान प्रक्रियेमध्ये। त्यासाठी आपण सर्वजण सक्रिय झालेला आहोत। मला अतिशय मनापासून आपणा सर्वांचं कौतुक करावं वाटतं। खरं म्हणजे याच्यामध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होणं अपेक्षित असतं, परंतु तरुणांनाही लाजवेल अशी आपल्या सर्वांची याच्यामध्ये सक्रिय असा हा जो सहभाग दिसतोय त्याच्यामुळं मन अतिशय भारावून जातं। कारण लोकशाही बळकट करण्यासाठी गेले कित्येक वर्ष आपण प्रत्येक जण आपल्या विविध क्षेत्रामध्ये मोलाचं काम केलेलं आहे। कोणी शिक्षक असतील, कोणी शासकीय सेवेत असतील, कोणी व्यावसायिक असतील, आपले विविध क्षेत्र पदक्रांत करून आपण सेवानिवृत्त झालेला असेल, परंतु आज वयाची 50-60 वर्ष आपण पुढे गेलेला आहात। काही सदस्य मला 80च्या पुढे दिसत आहेत, परंतु उत्साह आपला कुठल्याही प्रकारे कमी झालेला नाहीये। नागरिकांना आव्हान करण्यासाठी तुम्ही सज्ज झालेला आहात। एकदा जोरदार आपल्या सर्वांसाठी आपण टाळ्या वाजवूया, कारण हा उत्साह
आपल्या नागरिकांना आपल्याला प्रेरित करायचंय, आवाहन करायचं आहे की आपल्या ज्या नागरी समस्या आहेत त्या नागरी समस्या तर भरपूर आहेत, मग त्या नागरी समस्या सोडवण्यासाठी त्याच पद्धतीचे आपल्याला लोकप्रतिनिधी हवे, जेणेकरून त्या समस्या आपल्या नागरी समस्या सोडवण्यासाठी त्यांचं मोलाचं आपल्याला सहकार्य लाभेल आणि त्या नागरिकांसाठी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते कटिबद्ध राहतील. म्हणून मतदानाची जी टक्केवारी आहे ती वाढायला पाहिजे आणि त्यासाठीच आपण हे सर्वजण हा कॅम्पेनिंग आयोजित केलेला आहे. आपले संस्थेचे सर्व सभासद गेले 8 दिवस झाले माझ्या संपर्कात आहेत. साहेब, आपल्याला ही रॅली काढायची आहे आणि तुम्ही सर्व तुमच्या मतदान जनजागृतीची जी टीम आहे ती आमच्या सोबत आम्हाला हवी आहे. आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमची सर्व महानगरपालिकेची जी जनजागृतीची टीम आहे ती इथे आपल्यासोबत सहभागी झालेलो आहोत. सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. परत एकदा आपण आपल्या परिसरामध्ये याच उत्साहामध्ये जनजागृतीचं काम करावं. माझे सहकारी समाधान मोरे यांना विनंती करतो की आपण सर्वजण इथे सामूहिक प्रतिज्ञा घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपली रॅली प्रस्थान करेल. लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणाचे निवडणुकांचे दायित्व राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच हॅलो कल्याण डोंबिवली महापालिका मतदार बंधू आणि भगिनींनो, 15 तारखेला मतदानाचा दिवस आहे. सर्वांनी घराच्या बाहेर पडायचं आहे आणि मतदान करायचं आहे. मतदान हा तुमचा अधिकार आहे. संविधानाने तुम्हाला मताने सरकार येतं. तुमचं एक मत घरामध्ये बसून वाया घालवू नका. या बाहेर या आणि मतदान करा. मतदान करा. 15 तारखेला सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला